तर शेवटी एखादा निर्णय घ्यावाच लागतो। या विधानसभेमध्ये सुद्धाही आम्ही जो हा निर्णय घेतला, मी आणि श्यामकुमार बर्वेनी आम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय आता बसून निर्णय घेतला। तुम्हाला काय वाटतं की आम्हाला काही त्याच्यामध्ये त्रास झाला नाही? तुम्हाला असं म्हणायचं की आम्ही प्रयत्न केला नाही? तुम्हाला असं म्हणायचं तुमच्याबद्दल चिंता आहे आम्हाला? कारण हा जो आमदार आहे याला सत्तेचा माज एवढा आलेला आहे, त्या सत्तेच्या माजामुळे याला फोन कर त्याला फोन कर, याला दाब त्याला दाब, बिना कोटाचा वकील आहे, कधीच कोट घातला नाही पण वकिली पुरी करते त्या ठिकाणी। मुख्यमंत्री आला म्हणजे असा बसते की ज्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसत राहून जाते, बाकी सगळं तोच बोलते त्या ठिकाणी। समजत काहीच नाही, येत काहीच नाही। म्हणजे मी इतके GR काढले, एखादा GR काढून घेता कसं वागायचं माणसानं त्या ठिकाणी, काय कसं वागायचं, कसल्या गोष्टी काय झालं होते। गद्दारी आम्हाला सांगायची, बरोबर आहे श्यामकुमार बर्वे, गद्दारी त्यांनी आपल्याला सांगावी। अरे जा गद्दारीचं भाषा करत असताना त्या मातोश्रीच्या पुढे उभं हो सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या तिथं, आणि मग गद्दारी परिभाषा करत त्याला गद्दारी बघ तिला कधी पाहुणे म्हणा। मला मान्य आहे परिस्थिती आहे, परिस्थिती आम्ही निकाल घेतला, काही मन दुखावली असेल, पण उद्धव ठाकरे साहेब माझा आवाज माझं भाषण तुमचे काही प्रेमी तुम्हाला ऐकवले पाहिजे। उद्धवजी आम्ही एवढं सांगतो आपल्याला की आम्ही त्या रस्त्यात चाललेलो आहे ज्या माणसानं तुमच्या घरी नमक तुमचं खाल्लं, त्या माणसानं तुमचा जो अपमान केलेला आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्ही भूमिका त्याकडे घेतलेली आहे। आम्ही भूमिका घेतली आहे। काय भाषण केलं उद्धव ठाकरे साहेब, मी सरकार पाडलं, चायला निवडून याला इकडे तिकडे लढत राहत, मी सरकार पाडलं म्हणतो त्या ठिकाणी गोष्टी, मी सरकार पाडलं त्या ठिकाणी धड ठिकाणा लागत नाही। अजूनही त्या ठिकाणी त्या तुमच्या त्या रामटेकची हद्द कुठली आहे आणि तुमच्या त्या बाजूची जी ग्रामपंचायत त्याची हद्द कुठली, त्याचाच प्रश्न सुटत नाही। मी त्या म्हणतो त्या ठिकाणी गोष्टी सांगते, माझं नाव नंतर घेतो त्या ठिकाणी, माझं नाव नंतर घेतो। आणि एक ऐकून घे आशिष जयस्वाल, तुझे लोक ऐकत तुला तर, सुनील केदार मागून वार करत नाही, सुनील केदार वार करते सरळ वार करते ठगा, आणि हा वार माझा तुझ्यावर डायरेक्ट आहे त्या ठिकाणी। मी असं लखपुजी राजकारण करत नाही, जे करायचं आहे ते सांगून करतो। तुझ्यासारखं असं अंधाऱ्या रात्री जाऊन पाया लागत नाही, कोणाचे हिंमत करत नाही, हे लक्षात येऊ कधी की भाषण तू आपल्या निवाड्याचं कर, माझ्याबद्दल बोलायची गरज नाही। एका दिवशी तुला विकास कसं सावनेमध्ये दाखवतो, पण त्यावेळेस तू रिकामाच राहणार आहे, तुला सावनेचा विकास दाखवून देईल, पण मात्र आता तुला विधानसभा जाता येणार नाही, कारण सत्तेचा मास काय असतो तुला त्या ठिकाणी झालेला आहे ते काय तर। आणि उद्धव ठाकरे साहेबाबद्दल तू चिंता नको करू, आम्ही उद्धव ठाकरे साहेबासोबत उभं होतो आहे आणि पुढे राहणार आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही। आणि उद्धवजी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा बदला घेणारा आम्ही उभे त्या ठिकाणी आहे, तुम्हाला वाटते तसा बोलणारा, तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या मातोश्रीवर बोलणारा आणि आव आणणारा माणूस जो आहे त्या माणसाला त्याची जागा दाखवण्याची भूमिका सुद्धा आमची तीच आहे आणि ती आपण समजून घ्यावी अशा प्रकारचा आपल्या विषय करतो। पण लक्ष राजू तो पूल झाला का तुला, माहुलीचा पूल वाहून गेला झाला का रे? हा विकास पुरुष माहुलीचा पूल झाला नाही। त्या मतदारसंघामध्ये 20 वर्षापासून आमदार आहे, WCLचं पुनर्वसन झालं व्यवस्थित झालं का? विकास पुरुष का पाहिजे ठिकाणी, हा विकास पुरुष खोट बोलायचं, रेटून बोलायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।